काय ग, अजून तयार नाही झालीस? तुला सांगितलं ना मामाकडे पूजेला जायचंय. किती वेळ झाला तो फोन घेऊन बसलीस सांग. आई, मला तर पिरियड्स आले आहेत आणि मामाकडे तर पूजा आहे, मग मी कशी येऊ? अगं पिरियड्सच आहेत ना, आणि पाळी हा आपल्या शरीराचा नैसर्गिक भाग आहे. आणि तुला कोणी सांगितलं ग पाळी आलं या सगळ्या गोष्टी करायच्या नसतात? आई, लहानपणापासून बघितलंय या दिवसात आजी तुला काय काय बोलायची, कोणत्या गोष्टीला शिवून सुद्धा नाही द्यायची. अगं तेव्हाचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. आता त्यासाठी आपल्याकडे कितीतरी ऑप्शन्स आहेत. कम्फर्टेबल पॅड्स आहेत, कप आहे, रिलीफ साठी कितीतरी ऑप्शन्स आहेत. मग तरी सुद्धा जुन्या विचारातच अडकून राहायचं का? पण आई, आत्ताची लोक पण तोच विचार करतात. पण त्यांची मेंटॅलिटी बदलण्यासाठी सुरुवात आपल्यापासून करायची. म्हणजे मी पूजाला येऊ शकते? पूजेला येऊ शकतेस काय, पूजा सुद्धा करू शकतेस. जा पटकन तयार हो. मासिक पाळी म्हणजे शरीराची एक नैसर्गिक क्रिया, ज्यामुळे बाईला आई पण प्राप्त होतं. मग तुम्हीच सांगा, ही पाळी अपवित्र कशी? चला एक पाऊल टाकूया आणि पाळीला नॉर्मल करूया.